नमस्कार. मी गोरखनाथ दैफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सिरसाळा. काल रोजी आम्हाला माहिती मिळाली की मौजेपोळ पिंपरी येथील आदर्श कोरडे वय 17 वर्ष या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम आय डीवरती पिस्टल असलेला फोटो टाकलेला आहे. तर सदरील पिस्टल कुठून आले व त्या संबंधीचा तपास करण्याकामी आम्ही पोळ पिंपरी येथून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. सदरील इसमाकडील पिस्टल तपासल्यासाठी पिस्टल नसून लायटर आहे आणि त्यानं ते मिशोवरून ऑनलाईन मागवलं होतं. याची आम्ही त्याच्याकडून पडताळणी केल्यानंतर त्याला रितसर कायदेशीर सूचना देण्यात आल्या. अशा प्रकारे दहशत पसरवणे किंवा दहशत पसरवण्यास मदत करण्याचा कोणीही जर प्रयत्न केला तर त्यास बीड पोलीस दलातर्फे कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. त्यानेही झालेली चूक कबूल केली. त्याप्रमाणे त्यानं माफी मागून यापुढे मी कसल्याही प्रकारे जे काही शासनाने निर्बंधित केलेले हत्यारे असतील किंवा निर्बंधित केलेले व्यवसाय उद्योग वगैरे असतील यामध्ये मी कसलाही सहभाग नोंदवणार नाही. तसेच माझ्या वतीनं कोणी जर बेकायदेशीर कृत्य वगैरे करत असेल तर पोलीस दलास अथवा अन्य एजन्सींना माहिती देऊन कारवाई करण्यास मदत करेल. त्यांना दिलेलं निवेदन आणि त्याचं वय पाहता त्याला कडक शब्दामध्ये सूचना देऊन यापुढे असे गैरकृत्य न करण्याचे सूचित केलेले आहे. आणि कालचे जे लायटर त्यानं पिस्टल वापरले होते ते लायटर आपण जप्त केलेलं आहे. यापुढे सिरसाळा पोलीस स्टेशन तसेच बीड पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करते की पोलीस ठाणे परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वांनी शांतता ठेवावी व कोणीही कोणत्याही गैरकृत्यास अथवा हिंसाचारास तसेच दहशतीस प्रोत्साहन देऊ नये. दहशत निर्माण करणाऱ्यास कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.